त्याच्यावर आईस्क्रीम घालूया. वेलकम टू सावन ब्लॉग 1394. गरमी तर वाढलेली आहे आणि गरमीचे दिवसच चालू आहेत, पण एप्रिलची हिडी खूपच वाढलेली आहे. अजून पण मे महिन्यात वाढणार आणि आता जेवण पण असं जमत नाही, फक्त थंड खावंसं वाटतं आणि पाणी पण केवढं जास्त पण पिलं तरी घशालाही कोरड पडतच आहे. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला घरच्या घरी कसा फालुदा बनवतात ते दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. फालुदा बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे बघा मातीच्या भांड्यात. आणि बनवता बनवता मी साहित्य दाखवणार आहे. आता हे आम्ही दूध आहे ना ते आता आम्ही चुलीवर ठेवूया. आणि त्याच्यात पाव वाटी साखर घालूया. आणि हे 1 लिटर दूध आहे ना त्याचं 1.5 लिटर आटवून दूध करायचं. सतत असं ढवळत राहायचं. दूध आटवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत 1 चमचा सब्जाच्या बिया घेतलेल्या आहेत त्या अशा भिजत घालूया. त्याच्यात 1 वाटी पाणी घालूया आणि आता त्या साईडला अशा अर्ध्या तासासाठी ठेवूया. हे बघा 1 लिटर दुधाचं 1.5 लिटर दूध झालेलं आहे. बघा किती वर पर्यंत होतं आणि आता किती खाली गेलेलं आहे त्याच्यावरूनच कळतं. आणि हे बघा थिक पण झालेलं आहे. आणि थोडे लोक कॉर्नफ्लॉवर पण 1 चमचा टाकतात, पण त्याने टेस्ट बिघडते म्हणून मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं नाही. असंच 1.5 लिटर दूध आटवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात आता आम्ही पाव वाटी रोज सिरप घालूया. आता हे आम्ही उतरून घेऊया. कलर पण छान आलेला आहे. आणि हे आता थंड होऊन नंतर आम्ही मग ते रूम टेम्परेचरवर आल्यावर फ्रीजमध्ये ठेवूया अर्ध्या तासासाठी. एक बॉल घेतलेला आहे त्याच्यात थंड पाणी फ्रीजमधलं टाकलेलं आहे आणि आईस क्यूब टाकलेले आहेत. आणि आता आम्ही फालुदा नूडल्स बनवूया. त्याच्यासाठी हे थंड पाणी आणि आईस घेतलेलं आहे. एक कढई घेतलेली आहे त्याच्यात अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1 चमचा साखर. ह्या पहिल्यांदा असं व्यवस्थित असं ढवळून घेऊया. गुठळ्या होता कामा नये म्हणून पहिल्यांदा असं खाली ढवळून घ्यायचं, मग चुलीवर ठेवायचं. मिश्रण व्यवस्थित असं ढवळून चुलीवर ठेवलेलं आहे आणि चुलीची फ्लेम अशी मीडियम ठेवलेली आहे. आणि आता हे सतत असं ढवळत राहूया. आता सतत ढवळत असल्या कारणाने आता हे बघा लिक्विड फॉर्मचं आता हे घट्टसर होत आलेलं आहे बघा. आता ट्रान्सपरंट असं झालेलं आहे बघा कॉर्नफ्लॉवर. आणि जरा आता 2 मिनिटं अजून परतून घेऊया. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आम्ही ते उतरून घेऊया. आणि आता चकलीचा साचा आहे ना त्याच्यात ते घालून घेऊया. गरम गरम असताना असं घालून घ्यायचं, नंतर ते घट्ट होणार. बघा अशा शेवया आम्ही अशा करून घेऊया सगळ्या.
फालुदा नूडल्स आहेत ना ते अर्ध्या तासासाठी आम्ही फ्रीजमध्ये नेऊन ठेवूया. आणि त्याच्याबरोबर हे दूध पण आता रूम टेम्परेचरवर आलेलं आहे आणि ते पण आम्ही दुसऱ्या आता मातीच्या मडकीत असं ओतूया आणि ते पण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. आता आम्ही ड्रायफ्रूट आहेत ना हे ते कापून घेऊया, कट करून घेऊया. पिस्ता पहिल्यांदा कट करूया. पिस्ताचे असे उभे काप करायचे, आडवे काप करायचे नाही, मग ते व्यवस्थित दिसणार फालुदामध्ये. असे उभे काप करायचे. अशा प्रकारे काजूचे, पिस्ताचे आणि बदामचे आम्ही सर्व काप करून घेऊ. ड्रायफ्रूट सगळे कापून घेतलेले आहेत बघा. आता आम्ही फ्रूट्स कापूया. हे बघा धुवून स्वच्छ करून ठेवलेली पहिल्यांदा आम्ही ही ग्रेप्स कापूया. हे बघा असे लांबड असे काप करूया, एकाचे 2 करूया. आता ग्रेप्स कापून झालेली आहे. आता बनाना कापूया. एक डाळिंब घेऊया आणि ते पण असं कापूया. तुम्ही चिकू घेऊ शकता, पपई घेऊ शकता, पाहिजे ती फ्रुट्स घेऊ शकता, पण आम्ही डाळिंब, केळी आणि ग्रेप्सच घेतलेली आहेत. अशा प्रकारे त्याचे असे दाणे काढून घेऊया. आता हे डाळिंब, केळी आणि द्राक्ष सगळं हे मिक्स करून घेऊया. हे अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवलेले नूडल्स ते आता आम्ही गाळून घेऊया. हे बघा छान झालेले आहेत. हे बघा 2 ग्लास घेतले आहेत, ते पण आम्ही जरा फ्रीज मध्ये ठेवलेले होते आणि आता ते बघा एकदम असे थंड झालेले, व्यवस्थित सेट झालेले आहे. आता त्याच्यात पहिल्यांदा आम्ही शेवया घालूया. आता त्यावर सब्जाच्या बिया घालूया. त्याच्यावर रोज सिरप घालूया. आता त्याच्यावर फ्रुट्स घालूया. आता त्याच्यावर ड्रायफ्रूट घालूया, बदाम घालूया, काजूगर घालूया. त्याच्यात पण बदाम घालूया, त्याच्यात काजूगर घालूया आणि पिस्ता घालूया. त्याच्यात मिल्क घालूया. त्याच्यावर आईस्क्रीम घालूया. त्याच्यावर ड्रायफ्रूट घालूया. त्याच्यावर रोज सिरप घालूया. त्याच्यावर चेरी घालूया. बघा तयार झालं ना आमचं फालुदा
हा बघा मस्त फालुदा बनवलेला आहे आणि आता तो मी तुम्हाला खाऊन दाखवते. एकदमच असा यम्मी यम्मी झालेला आहे आणि जीवाला गारवा देणारा असा घरगुती फालुदा तयार केलेला आहे बघा. बाजारपेक्षा सुद्धा चांगली टेस्ट याला आलेली आहे आणि आपण स्वतः हाताने बनवलेला आहे म्हणून अजून छान लागतो तो. आणि आता त्याच्यातला मिल्क हे पिऊया असं. आणि चमच्यानं असं खाऊया. एकदमच छान झालेला आहे, या खायला. आणि आजची आमची फालुदाची रेसिपी कशी वाटली मुद्दाम कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण हा घरी मुद्दाम बनवा. आणि ह्याचे बाजारात 100 रुपये एक ग्लासचे देण्यापेक्षा हा 30-40 रुपयात घरी तयार होतो आणि सगळे पोटभर तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता. म्हणून मुद्दाम तुम्ही घरी हा फालुदा बनवा. आणि नवीन असाल चॅनलवर तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशी आम्ही नवीन रेसिपी पुन्हा घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.